नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या स्वागत करते तुमचे माझ्या विद्या स्टिचिंग मिरॅकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर अशा पद्धतीची सुंदर अशी बॅकनेक पॅटर्न कशी तयार करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा, सर्वात अगोदर मी इथं अशी आतमध्ये जी पॅटर्न आपण लावलेली आहे ती तयार करून घेतलेली आहे आणि आता मी त्याला लेस लावून डेकोरेट करत आहे। लेस लावल्यामुळे काय होतं, ही पॅटर्न आपली एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते। बघा, ही लेस लावून झाल्यानंतरला मी तिला अशा पद्धतीने डबल शिलाई पण करून घ्यायची आपल्याला साईडने, का तर ही लेस कधीही एका साईडनं जर शिलाई केली तर ती लेस आपली थोडी उचलल्यासारखी दिसते, ओपन होते। बघा, आता मी हा फ्रंट पार्ट जो आहे तो असा खालच्या बाजूला टर्न केला आहे आणि ही पॅटर्न आपल्याला बरोबर मध्ये सेट करून घ्यायची आहे। बघा, ह्याचा पण मध्य आणि त्या पॅटर्नचं पण मध्य आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आणि ही पॅटर्न मी गळ्याची तयार करून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला बघा, या साईडला मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत, त्याच पद्धतीने खालच्या बाजूलाही मी एक टाचणी लावून घेत आहे। त्यामुळे काय होईल, आपला गळा इकडे तिकडे हलणार नाही। आता याच्यावरती आपण आतल्या बाजूने जी शेप दिलेला आहे गळ्याचा राऊंड शेप, तिथून शिलाई करून घेत आहे। बघा, या पद्धतीने मी आतला फक्त गोल गळा आहे तो शिवून घेतलेला आहे। याचं अंतर आधी चेक करून घेतलं मी, तर व्यवस्थित आहे। गळ्याची रुंदी जी टाकली होती ती बरोबर आली आहे आणि उंची पण बघून घेतली तर मी व्यवस्थित आलेली आहे आणि बरोबर पाव इंचाचं अंतर सोडून मी इथून हा गळा कट करून घेत आहे। गळा कट करताना नेहमी आपला गळा शिलाईपर्यंत कट नाही झाला पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे। बघा, या पद्धतीनं मी गळा कट करून घेतलेला आहे आणि त्याला मी असे छोटे छोटे कट्स देऊन घेत आहे, का तर गळा आपला पलटी केल्यानंतरला त्याला व्यवस्थित फिनिशिंग यावी आणि गळा बाहेरच्या बाजूला टर्न व्हावा। तर या पद्धतीनं मी गळा हा आपला फ्रंट साईडला असा टर्न करून घेतलेला आहे आणि याच्यावरती मी आता इथं दाब शिलाई देऊन घेत आहे। दोन कलरचं कॉम्बिनेशन असलं तर हे गळे अतिशय सुंदर दिसतात। या पद्धतीनं इथं मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आणि आता बघा, जी पॅटर्न आपण तयार केली होती ती अशी आतल्या बाजूला अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि नेहमी आपल्याला जेव्हा ही पॅटर्न अशी ठेवून घेतो त्यावेळेस आपल्याला धागा हा त्याच कलरचा वापरायचा आहे। धागा बदलायला लागतो इथं, कारण जर तुम्ही वेगळ्या कलरचा धागा तिथे यूज केलात तर ते व्यवस्थित दिसणार नाही। त्यामुळे बरोबर जो कलरचा पट्टी मी इथं बाहेरच्या बाजूला टर्न केले त्याच कलरचा मी धागा इथं वापरलेला आहे। आता याच्यावरती आपण लेस लावून घेऊया। पॅटर्न आहे त्याच्यावरती हात फिरवतच आपल्याला लेस लावून घ्यायचे, का तर कुठेही घोळ येऊ नये किंवा ती पट्टी उचलली जाऊ नये। व्यवस्थित असं प्रेस करतच आपल्याला साईडनं लेस लावून घ्यायची आहे। लेस लावून झाल्यानंतरला त्याला आपल्याला दुसऱ्या बाजूनेही शिलाई करून घ्यायची आहे। कधीही लेस लावताना आपल्याला दुसऱ्या साईडनं शिलाई करूनच घ्यावी, कारण त्यामुळे आपली ती लेस एकदम व्यवस्थित बसते आणि छान फिनिशिंग येते। तर अशा पद्धतीनं आपली ही पॅटर्न आता तयार झालेली आहे आणि आता मी याला टक्स टाकून घेत आहे। तर बघा, इथं असं फोल्ड मध्ये केलं, हा कापड मी मध्ये फोल्ड करून असं इथं 4.5 इंचावरती उंची टाकून घेत आहे। टक्स टाकण्याची ही दुसरी मेथड आहे। आपल्याला नेहमी मी दाखवते की आपण बरोबर मध्ये सेंटरला फोल्ड करून कपडा
त्याच्यावरती उंची, आडवी रुंदी आणि उंची टाकायला सांगते, पण या पद्धतीनंही आपल्याला टक्स टाकता येतो. बरोबर सेंटरला असा त्या साईडने कपडा फोल्ड करून अशी उंची टाकून घ्यायची आणि या पद्धतीने आपण टक्स टाकू शकतो. बघा इथे 4.5 उंचीवरती मी टक्स टाकून घेतला आहे. एक्स्ट्रा जो पण काही कपडा आहे तो मी या पद्धतीने कट करून घेते आणि बघा आता याला कमरपट्टी आपण लावून घेऊया. बघा त्यानंतर ही कमरपट्टी अशी खालच्या बाजूला प्रेस करायची आणि बरोबर ज्या साईडला फोल्ड आहे तिकडंच ती शिलाई मारून घ्यायची, दाब शिलाई. आता साईडनं बारीक फोल्ड मी करून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती परत एकदा 5 नंबरची शिलाई टाकून घ्यायची, का तर आपण शिवून झाल्यानंतर ती शिलाई ओपन करावी लागते आपल्याला. अशा पद्धतीनं ही आपली पॅटर्न तयार झालेली आहे. तर बघू शकता अतिशय सुंदर अशी पॅटर्न इथं तयार होते आपली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.